नरक चतुर्दशी. एकदा इंद्र श्रीकृष्णाकडे गाराने घेऊन आला. त्याने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला आणि सांगितले की नरकासुराने माझा मुकुट पळवून नेला आहे. त्याने आदिती मातेची कुंडले नेली आहेत आणि त्यामुळे शशीचंद्रही झाकोळले आहेत. भूमिपुत्र नरकासुराजवळ असंख्य दैत्यभार आहे. तो देवांची सगळे पदे हिरावून घेण्याची इच्छा करत आहे. आता तुझ्याशिवाय आणखी कोणाला शरण जावे? इंद्राचे बोलणे ऐकून सत्यभामापती सैन्य घेऊन सिद्ध झाला. चतुरंग दळाच्या युद्धनौबती वाजू लागल्या आणि पृथ्वी थरारू लागली. त्यावेळी सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली की मीही तुमच्याबरोबर हे युद्ध पाहायला येते. श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणाला की रण पाहिल्यावर महावीरही मूर्छा येऊन पडतात. तुला थंड हवा सोसणार नाही आणि बाणांचा कल्लोळ म्हणजे मंजूळ गायन नसते. रणांगणात तोफा आग ओकतात, ती उष्णताही तुला सहन होणार नाही. त्यावर सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली की प्रतापशूर अशी तुम्ही माझ्याबरोबर असताना मला भीती कशी वाटेल? श्रीकृष्णाने मनात विचार केला की हिला जर आपण बरोबर नेले नाही तर ही रुसून बसेल आणि स्त्रीशी युद्ध केल्याशिवाय नरकासुराला मरण नाही हे भविष्यही आपल्याला माहीत आहे. आपण सत्यभामेला आपल्याबरोबर नेणेच योग्य होईल. मग श्रीकृष्ण गरुडावर आरूढ झाला आणि त्याने आपल्या मागे सत्यभामेला बसवले. श्रीकृष्ण आपल्या दैत्यभारासमेत दैत्यपुरीजवळ आला. त्या दैत्यपुरीभोवती गगनाला भिडणारे 7 दुर्ग होते, 7 खंदक होते आणि त्यातल्या पाण्याचा ठाव लागत नव्हता. त्या नरकासुराने 16 सहस्त्र नारींना त्यांच्याशी विवाह करण्याच्या इच्छेने बंदी करून ठेवले होते. श्रीकृष्णाने आपल्या सैन्यासह त्या दैत्यपुरीला वेढा घातला. इंद्राचा कैवारीही यादवेंद्र आपल्यावर युद्ध करण्याच्या हेतूने आला आहे हे नरकासुराला कळले. त्याने आपल्या सैन्याला आज्ञा देताच सेनेचा सागर बाहेर लोटला. रणवाद्यांचा महागजर झाला. 7ही दुर्गामधून तोफा आग ओकू लागल्या. पायदळावर पायदळ लुटले, घोडदळाला घोडदळ भिडले, रथांना रथ भिडले आणि कल्पांत आल्याप्रमाणे युद्ध सुरू झाले. युद्धभूमीवर रक्ताचे पाट वाहू लागले. यादववीरांच्या मारापुढे दैत्यभाराने कच खाल्ली हे पाहून नरकासुर प्रचंड सैन्य घेऊन पुढे सरसावला. त्याने पावसासारखा बाणांचा मारा केला. त्यामुळे यादव त्रासले. हे पाहून श्रीरंगाने अतिवेगाने शारंग चढवले. त्यावेळी सत्यभामा त्याला म्हणाली की माझ्याकडे धनुष्य द्या, मी थोडा वेळ त्या नरकासुरावर युद्ध करते. श्रीकृष्णाने धनुष्यबाण सत्यभामेच्या हातात दिले. सत्यभामेने भाता पाठीशी बांधला आणि तिने धनुष्य आकर्ण ओढून बाणावर बाण सोडायला सुरुवात केली. तिचे ते बाणावर बाण सोडणे पाहून वीर आश्चर्य करू लागले. नरकासुरही आश्चर्यचकित झाला आणि तो म्हणाला की मी स्त्रीवर शस्त्र उचलणार नाही. तसे केले तर मला महावीर कोण म्हणेल? मग त्याने आपला रथ श्रीकृष्णाच्या रथासमोर आणला आणि श्रीकृष्णाला म्हणाला की तू मोठा रणधीर आहेस आणि तू युद्ध करण्यासाठी स्त्रीला समोर केलेस, हे तुला शोभते का? नरकासुराने अग्निअस्त्र सोडले. ते पाहून ऋषिकेशाने सत्यभामेला मागे केले आणि तो पुढे झाला आणि त्याने अग्निअस्त्राचे निवारण करण्यासाठी प्रजनास्त्र सोडले. त्याला प्रत्युत्तर म्हणून नरकासुराने वातास्त्र सोडले. त्यामुळे प्रजनास्त्र विरून गेले आणि त्या वाऱ्यामुळे यादवदळ उडू लागले. त्या वातास्त्राचे निवारण करण्यासाठी श्रीकृष्णाने पर्वतास्त्र योजले. त्यामुळे वारा कोंडला गेला आणि तो पर्वत नरकासुराच्या सैन्यावर पडतो आहे हे पाहून नरकासुराने वज्रास्त्राचा जप केला. त्यामुळे पर्वताचे तुकडे तुकडे झाले. मग मात्र श्रीकृष्णाने आपले अमोघ असे अस्त्र सुदर्शन चक्र नरकासुरावर सोडले. सहस्त्र सूर्याचे तेज असलेल्या त्या चक्राने नरकासुराचे शिर छेदले आणि ते श्रीकृष्णाच्या हातावर येऊन परत विराजमान झाले. आश्विन महिन्याच्या चतुर्दशीला 3ऱ्या प्रहारात चंद्रोदय होतो. त्यावेळेस नरकासुराला श्रीकृष्णाच्या हातून मुक्ती मिळाली. या दिवसास नरक चतुर्दशी म्हणतात. या दिवशी अभंग्य स्नान करतात. त्यावेळी श्रीकृष्णाने नरकासुराला वर दिला की ह्या मंगलसमयी जो नर मंगल स्नान करणार नाही तो परमदरिद्री आणि दुराचारी होईल. नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्या नगरात प्रागज्योतिषपुरात प्रवेश केला. त्याने तिथे विलक्षण तेजस्वी असा मणिपूर पर्वत पाहिला. त्यावर रत्नखचित सज्ञे होती आणि तिथे 16 सहस्त्र एकशत सुंदर गोपी होत्या.
त्याने श्रीकृष्णाला पाहिले आणि त्या म्हणाल्या की कोटी कामदेव ज्याच्यावरून ओवाळून टाकावेत असा हा देखणा चक्रपाणी आम्हाला वर म्हणून लाभला तर आमच्या पुण्याला पार उरणार नाही. श्रीकृष्णाला पाहून त्या नारी सद्गदित झाल्या. त्याने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि त्याला म्हणाल्या की तूच आमचा उद्धार कर. श्रीकृष्णाने त्यांना अभय दिले आणि मग त्यांच्यासाठी 16 सहस्त्र 100 दिव्य रथ मागवले. त्या रथामध्ये गोपिकांना बसवून त्यांना द्वारकेमध्ये पाठवले. त्यांच्याबरोबर समस्त सैन्य आणि अक्रूर, उद्धव आणि बलराम यांना पाठवले. श्रीकृष्ण प्राग ज्योतिषपुरी राहिला तेव्हा नरकासुराची पत्नी आपल्या मुलाला घेऊन त्याला शरण आली. तिने आदितीची कुंडले आणि इंद्राचा मुकुट श्रीकृष्णासमोर आणून ठेवला. नरकासुराच्या पुत्राने भगदत्तानेही श्रीकृष्णाला नमस्कार केला. श्रीकृष्णाने नरकासुराचे राज्य त्या मुलाला दिले. त्याला राज्याभिषेक केला. कुंडली आणि मुकुट घेऊन श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर आरूढ झाला आणि इंद्रलोकी गेला. त्याने तो मुकुट आणि कुंडले इंद्राला दिली. इंद्राने मग नाना अलंकाराने श्रीकृष्णाची पूजा केली. श्रीकृष्ण द्वारकेला परत येताना निघाला तेव्हा त्याने इंद्राचे नयनरम्य असे नंदनवन आणि दिव्य असा पारिजातकाचा वृक्ष पाहिला. श्रीकृष्णाने तो वृक्ष मुळासकट उपटला आणि तो बरोबर घेऊन गरुडावर आरूढ झाला. ते पाहून नंदनवनाच्या रक्षकांनी एकच ओरडा केला आणि त्यांनी ती गोष्ट इंद्राला जाऊन सांगितली. ते ऐकल्यावर अज्ञानी इंद्र म्हणाला, अरे तस्करा थांब, तू माझा वृक्ष चोरून नेतो आहेस. इंद्राचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण परत फिरला आणि त्याने आपल्या धनुष्यावर बाण चढवला. इतक्यात बृहस्पती इंद्राला म्हणाले की हा श्रीपती अभंग आहे. ह्याच्याशी युद्ध करण्यास तू पुरा पडणार नाहीस. हा परमपुरुष नारायण आहे. तो क्षणात सारे ब्रह्मांड भस्मसात करून टाकेल. ते ऐकून इंद्राने श्रीकृष्णाला नमस्कार घातला. इंद्र परतल्यावर श्रीकृष्ण द्वारकेत आला. त्याने सत्यभामेच्या अंगणात तो दिव्य पारिजातक लावला. सत्यभामेच्या दारात पारिजातकाचा वृक्ष आणि घरात सेमंतक मणी होता. त्यामुळे सत्यभामेला गर्व झाला. पुरुषार्थ गाजून आलेला श्रीकृष्ण मग रुक्मिणीच्या घरी गेला. तिने श्रीकृष्णाची षोडश उपचाराने पूजा केली. मग ती श्रीकृष्णाला म्हणाली की तिच्या दारात तुम्ही पारिजातकाचा वृक्ष लावलात आणि मला मात्र एक पुष्प आणून दिले. त्यावर श्रीकृष्णाने तिला सांगितले की तुला वृक्ष देण्याची गरजच नाही. तुझ्या दारात स्वर्गीय फुलांचा सडा पडेल. रुक्मिणीला वर देऊन मग श्रीकृष्णाने 16 सहस्त्र 100 सुवर्णाची सदने निर्माण केली. मग सुलग्न पाहून श्रीकृष्णाने 16,100 रुपये घेऊन त्या 16,100 स्त्रियाबरोबर एकाच घटकेत विवाह केला. 16 सहस्त्र 100 घरामध्ये तितकेच वसुदेव, देवकी, बलराम, उग्रसेन आणि सुभद्रादी नारी होत्या. तितकेच यादवांचे भहार होते आणि तितकीच ऋषीमंडळी होती. ही सगळी रूपे पूर्णावतारी श्रीकृष्णानेच धारण केली होती. त्याने वैकुंठीची सारी संपत्ती द्वारकेत आणली. श्रीकृष्णाचे हे अद्भुत कर्तव्य पाहण्यासाठी सनक, सनंद, सनतकुमार, नारद, विरिची, रुद्र आणि इंद्र हे सारे वारंवार द्वारकेत येत होते. श्रीकृष्णाचे ते 16 सहस्त्र 100 विवाह एकाच वेळी संपन्न झाले. त्या 16 सहस्त्र 100 नारी म्हणजे वेदश्रुती होत्या. निर्गुणाचे वर्णन करून थकलेल्या त्या श्रुती श्रीकृष्णाचे सगुण रूप पाहण्यासाठी आल्या होत्या. त्या सर्वांच्या घरी जगत जेवण एकाच वेळेला असे, पण त्याचे मुख्य स्वरूप मात्र रुक्मिणीशिवाय कोणाजवळच नसे. 16 सहस्त्र 100 स्त्रियाबरोबर विवाह करूनही श्रीकृष्ण एकपत्नीव्रती होता.